मदधुंद ट्रक चालकाची 2 ट्रक व 2 दुचाकींना धडक। लोखंडी पाईप घेऊन नांदेडकडून नागपूरकडे भरधाव निघालेले मदधुंद ट्रक चालकाने पाठोपाठ 2 दुचाकी आणि 2 ट्रकला धडक दिली। त्यानंतर हा ट्रक रस्त्याच्या बाजूला अपघातग्रस्त होऊन पलटी झाला। महागाव ते मुळाणा दरम्यान विदर्भ बार रेस्टॉरंटजवळ राष्ट्रीय महामार्गावर या 5 वाहनाच्या विचित्र अपघाताचा थरारक प्रसंग पाहून आज अनेकाचे काळजाचा ठोका चुकला। या विचित्र अपघातात किमान 6 जण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। नांदेड येथून लोखंडी पाईप घेऊन MS09 CA 0216 या क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात होता। या ट्रकचा चालक मदधुंद अवस्थेत अत्यंत बेदरकारपणे वाहन पळवत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। मुळाणा येथे या भरधाव ट्रकने दोघांना कट मारला, परंतु सुदैवाने अपघात टळल्याचे कळते। महागाव शहराबाहेर या मक्पी ट्रक चालकाने एका दुचाकीला धडक दिली। यात करंजखेड येथील ॲडव्होकेट लक्ष्मीकांत भांगे हे जखमी झाले, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला। अपघातानंतर बेफाम धावणाऱ्या ट्रकने लगेच MH29 B 5054 क्रमांकाच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली। या दुचाकीवर वडद मुळाणा येथील बाबाराव वाघ वय 45, त्यांची मुलगी स्वरूपा वाघ वय 20 आणि अंकुश वाघमारे वय 35 हे प्रवास करत होते। ट्रकच्या धडकेत या तिघांना गंभीर दुखापत झाली। एका पाठोपाठ 2 दुचाकींना धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेला हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या MH31 CB 3914 क्रमांकाच्या आयशर वाहनावर धडकला। या आयशर वाहनात लोखंडी पोल होते। राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून या वाहनातील लोखंडी पोल इथे उतरवले जात होते। आयशरला धडकल्यानंतर हा भरधाव ट्रक अपघातग्रस्त होऊन पलटी झाला। या भीषण अपघातात ट्रकचा वाहक विलास आनंद काळे राहणार सांगली हा गंभीररीत्या जखमी झाला। त्याला सुरुवातीला सोना येथील ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर यवतमाळ येथे रेफर करण्यात आले। अपघाताची मालिका एवढ्यावरच थांबली नाही। नेमके याच वेळी MH15 HA 1626 क्रमांकाचा ट्रक मध्य प्रदेशातून बेंगलोरकडे तेंदूपत्ता घेऊन जात होता। हा ट्रक अपघातग्रस्त वाहनावर धडकला। या ट्रकमधील तेंदूपत्ता अपघातानंतर महामार्गावर विखुरला। एकाच ठिकाणी 3 ट्रक आणि 2 दुचाकीचा अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती। अपघातग्रस्तांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी रवाना करण्यात आले असून या अपघातास कारणीभूत ठरलेला मदधुंद ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली।